जय महाराष्ट्र मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 14 मिनी ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये। तर काय संध्याकाळी मंदिरात आरतीसाठी जातच होतो आणि त्या मॅडमांनी ओपन केलं ना गेट, मस्त VIP वाली फिलिंग नाही का। मग घरी आली बघते तर काय मामी आल्या होत्या बर्थडेला आणि मम्मीने लावून दिलं होतं भलत्याच कामाला। आणि थोड्याच वेळात आले होते माऊ दीदी, काय माहित कसला राग आला होता, तिला बोलतच नव्हती। आणि इथे आपले अंकल आणि आत्तूही आले होते भेटायला आणि आपल्या जिजूंनीही आणला होता केक। त्यावरचं नाव तुम्ही बघू शकता, काय माहिती मनाने आणला होता की नाही, जस्ट जोकिंग बरं का। आता इथे येऊन गेले होते सगळे, तुम्ही म्हणणार नीट तर व्हिडिओ काढायचा, अरे ही कमाल जी आहे ती आमच्या यश दादांची आहे, त्यांनी केला व्हिडिओ। मग काय इथे आपले कानू दादा राधूताई येऊन गेले होते, मग काय केली सेलिब्रेशनला सुरुवात। आपण तर केक कापतच होतो, पण काय यांचं तर इथं मागे काही वेगळंच चालू होतं। मग काय लावून दिली होती आपल्या जिजूंनी गायू नावाची पाटी डोक्याला। तर आपल्या माऊ दीदीने आपल्यासाठी एक छानसं क्यूटसं असं गिफ्ट आणलं होतं, जे स्वतः तिने बनवलं होतं आणि ते मला फारच आवडलं होतं। त्यात तिने स्वतः लिहिले होते आपल्याबद्दल 2 चांगले शब्द, वा वा। रडू आलं होतं, पण काय रडायचं नव्हतं। आणि इथे आपल्या भावानेही आणला होता आपल्यासाठी केक, तर तोही कापून घेतला होता। आणि इथे माझी इच्छा तर होत नव्हती दीदीला केक द्यायची, पण काय देऊनच दिला। आणि इथे आपल्या कानदादानेही आणलं होतं मस्तपैकी बुके आपल्याला, मग काय दिला तो आणि लगेच मारून घेतला U-टर्न। आणि इकडे चालू होती राधूताईची मस्ती आणि दुसरी साईडला चालू होती कानूदादाची पेट पूजा। मग काय दोघांचं झालं होतं आले बाहेर, चालू होते भाऊ बहिणींचे लाड। थांबा हे बघा, हे भाऊ बहिणींचे लाड। आणि मग काय घरात गेले आणि बघते तर काय आपलं सगळं स्किन केअर वगैरेचा सामान लागला होता भाऊंच्या हाती। त्याला म्हटलं दे रे भाऊ गरिबांना सामानचे। आणि ते भाऊ म्हणे आत्तू मला परफ्यूम मारून देणार। मग काय भाऊने केला हातवर आणि मी मारून दिला भाऊंना परफ्यूम। आणि मग काय दीदीने आम्हाला राधूला झोपायला लावलं होतं, कारण त्यांचं चालू होतं जेवण। आणि इथे आम्ही राधूला लागून गेलो होतो खेळवायला। बघा कशी मस्ती करते ती, तर ही बाई तर काय आमच्याकडनं झोपणार नाही। पण तुम्हाला आपला आजचा मिनी व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा।